तर आपल्याकडे आज आले होते. त्यांना चेहऱ्याचा जो अर्धा भाग आहे तो पॅरालिसिस झाला होता. त्यांना बेल्स पाल्सी म्हणतात. बेल्स पाल्सीचे लक्षणं काय काय असतात ते स्वतः सांगतील आपल्याला. काय काय झालं होतं काका मला सांगा. हे एक साईड पूर्ण रिकामं झालं होतं. डोळा मिटत नव्हता. हम्म, पुन्हा जेवायला त्रास होत होती. हम्म. अर्ध जेवण बाहेर येत होतं. योग्यरित्या गोळ्या आणि फिजिओथेरपी दिली आणि त्याच्यानंतर आता कशी आहे तुमची तब्येत. एकदम टकाटक आता 100% पूर्ण रिकव्हरी झालेली आहे त्यांची. तर बेल्स पाल्सी हा आजार म्हणजे पॅरालिसिस सारखा दिसणार आहे पण तो पूर्ण पॅरालिसिस नसतो. चेहऱ्याला जाणारे फेशियल नर्व नावाचे एक नस असते, त्याच्यावर व्हायरल इन्फेक्शन किंवा काही बदल झाल्यामुळे त्याच्यावर सूज येते आणि चेहरा वाकडा असल्यासारखं पॅरालिसिस झाल्यासारखा दिसतो. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये न घाबरता योग्य ट्रीटमेंट केली की हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि ह्याच्यामध्ये CT स्कॅन MRI ह्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असा चेहऱ्याचा वाकडेपणा येईल तेव्हा तेव्हा लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि पुढचा उपचार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्या. धन्यवाद.